दरम्यान जीबीएस आजारावर पुणे महानगरपालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयामध्ये मोफत उपचार दिले जाणार असल्याची माहिती देखील आयुक्तांनी दिली आहे। त्यांच्याशी संवाद साधला आमच्या प्रतिनिधींनी, पाहूयात। माझ्यासोबत पुणे महानगरपालिकेचे आयुक्त सर आहेत। सर, सध्याची पुण्याची स्टेटस काय आहे? जीबीएसचे किती पेशंट्स आहेत? जी माहिती मिळते अर्थातच पुण्यात राहणार आहे, मूळचा तो सोलापूरचा आहे, तो देखील जीबीएस मुळे दगावलाय। नाही, याच्यामध्ये आता पुणे शहरातले जे आहेत एकंदरीत 64 रुग्ण आतापर्यंत आमच्याकडे आढळून आलेले आहेत आणि 64 पैकी 12 रुग्ण जे आहेत त्यांची व्हेंटिलेटरवर आहेत आणि त्याच्यातले 5 रुग्ण जे आहेत ते 5 रुग्ण आता त्यांचं ते बरे झालेले आहेत आणि ते त्यांच्या घरी देखील गेलेले आहेत। पुणे महापालिकेतर्फे पुणे महापालिकेचं जे कमला नेहरू रुग्णालय आहे त्या ठिकाणी 15 ICU बेड आम्ही कार्यरत केलेले आहेत आणि त्या ठिकाणी सर्व जे रुग्ण त्या ठिकाणी येतील त्यांना मोफत उपचार दिले जातील। जे इतर खाजगी रुग्णालयामध्ये जे आहेत त्यांच्याकरता सुद्धा पुणे महापालिकेनं परवाच्या दिवशी जवळजवळ 200 वायल्स इम्युनोग्लोबुलिन घेतलेले आहेत। आमचे मेडिकल ऑफिसर जे आहेत हे जे 5 जे रुग्णालय खाजगी आहेत त्या ठिकाणी कार्यरत आहेत आणि कुठल्याही रुग्णाच्या बद्दल जर काय अतिरिक्त बिलाच्या बद्दल जर काय कुठल्या तक्रारी आल्या तर त्याचं देखील निराकरण केलं जाईल। सेंट्रलची एक टीम देखील पुण्यामध्ये येऊन या संदर्भात या सगळ्या भागाची किंबहुना या विहिरींची ज्या पाण्याची सगळी पाहणी करणार आहे। त्यांनी आपल्याशी काही संपर्क केला आहे का? ती आतापर्यंत आली आहे का? नाही, जी केंद्राची टीम आणि राज्याची टीम जी आहे की त्यांचा जो आहे ते संशोधनाचा भाग आहे। पुणे महापालिका जी आहे की प्रिव्हेन्शन करता आणि विशेष करून जे आहे की आता ते टेस्ट पॉझिटिव्ह आहे का, पाण्याचे सॅम्पल काय आहेत, त्याच्यापेक्षा जे रुग्ण आढळत आहेत त्यांना वेळीच उपचार करणं आणि त्यांना योग्य ती त्याच्याबद्दलची दक्षता घेणं, त्याकरता नागरिकांना आम्ही आवाहन केलेलं आहे की RO किंवा फिल्टरच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारे त्याच्यावर विसंबून न राहता जे पिण्याचं पाणी जे आहे ते पिण्याचं पाणी तुम्ही उकळून थंड करून प्यावं असे आमचं आवाहन देखील केलेलं आहे। तुम्ही जे पाणी पिण्यासाठी वापरता ते अगदी उकळून पिलं तर खूप बरं राहील आणि त्याचबरोबर बाहेरचं जे ओपन फूड असतं ते देखील या आजारात म्हणजे अर्थात धोकादायक आहे आणि त्यामुळं ते देखील टाळता आलं तर खूप बरं होईल असं देखील आवाहन या ठिकाणी केलं जात आहे। कॅमेरामॅन राजेश बिडकरसह मी मिकी घई, ABP माझा, पुणे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।